आगतम स्वागतम सुस्वागतम। मी अमृता सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते। सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय गणित दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। यथा शिखा मयूराणा नागानम मानयो तथा यथा सर्वशास्त्राणम गणितम मूर्धनी स्थितम। याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याचप्रमाणे वेदांच्या सर्व शास्त्रात गणित हे सर्वात वर उच्च आहे। गणिताशी संबंधित मॅथमॅटिक्स या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेतून तर मराठीतील गणित या शब्दाची व्युत्पत्ती गण या संस्कृत धातूपासून झाली आहे। तर मी प्रशालेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे। मी सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे। देखो सर धन्यवाद सर मॅडम। मी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय आयच बिराजदार सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। आताच माझ्या वर्गमैत्रिणीने जे सूचना मांडली त्या सूचनेस सर्वांचे अनुमोदन आहे। माणसांचा पूर वाहत असतानाही त्या गर्दीत एकटं वाटत आहे। माणसांचा पूर वाहत असतानाही त्या गर्दीत एकटं वाटत आहे। नाती गोती प्रेम मित्र सगळंच वजा होत चालले आहे असे वाटत आहे। सगळंच वजा होत चालले आहे असे वाटत आहे। तर आता आपण काही विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकूयात। 5वी अ च्या विद्यार्थी यायचे समोर। 5वी अ चे विद्यार्थी। भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो। 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून जाहीर केला।
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोइंबतूरच्या हिरोड गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव कोमलता मल्ल आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अयंगार होतं. त्याच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब कुंभकोणमध्ये गेलं, जिथं त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांनी वयाच्या 3 वर्षांपर्यंत बोलताही येत नव्हतं. वयाच्या 10व्या वर्षी यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. खूप छान. पुढील विद्यार्थी या. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. गुणाकार भागाकार कळला रे, चिन्हाचे नियम सोबतीला घेऊन, चिन्हाचे नियम सोबतीला घेऊन करूया पुढे प्रवास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्यागे पुन्हा पूर्ण झाल्या रे. शून्याच्या आधी आहे ऋण संख्या, शून्याच्या आधी आहे ऋण संख्या पुन्हा करू. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. विभाज्यता मला कळली रे, सरासरी शक्रेवारी काढली रे. लसावी मसावी नफा आणि तोटा, लसावी मसावी नफा आणि तोटा व्यवहार करू नकास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. धन्यवाद. 2 अन् 2 4, 4 अन् 2 8, गणिताच्या गावाची धरली मी वाट. 2 अन् 2 4, 4 अन् 2 8, गणिताच्या गावाची धरली मी वाट. गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई, घेतली मी हातामध्ये सूत्राची शिदोरी. गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई, घेतली मी हातामध्ये सूत्राची शिदोरी. नियम गुणधर्म आणि संकल्पनाची मशाल हाती घेऊन शोधली मी वाट. 2 अन् 2 4, 4 अन् 2 8, गणिताच्या गावाची धरली मी वाट. आलेख काढताना अडचणी येतील, सांभाळता जेव्हा माझ्या डोळ्यावर जाईल. डोळे बंद करून विचार मी करीन, शिक्षकाची थोडी घेईन मी साथ. 2 अन् 2 4, 4 अन् 2 8, गणिताच्या गावाची धरली मी वाट. गणिताच्या गावाची धरली मी वाट. गणिताच्या गावाची धरली मी वाट. धन्यवाद. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. बेरीज वजाबाकी जमली रे,
बेरीज वजाबाकी जमली रे, पुन्हा घर कळली रे, चिन्हांचे नियम सोबतीला येऊ, करूया पुढे प्रवास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे, शून्यांच्या आधी आहेत संख्या पूर्ण. नाच रे गणित आमच्या मनात, नाच रे गणित नाच. विभाजका मला कळली रे, सरासरी शकडेरी काढली रे, लसावी मसावी नकानी तोटा. व्यापार करू झपका. नाच रे गणित आमच्या मनात, नाच रे गणित. नमस्कार मित्रांनो आणि आदरणीय गुरुजन वर्ग, आज आपण राष्ट्रीय गणित दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. हा दिवस महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो, ज्यांनी गणिताच्या जगात अतुलनीय योगदान दिले. आणि हा केवळ एक विषय नसून ती विश्वासाची भाषा आहे, जी आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला शिकवते आणि आपल्याला सभोवतालचे जग समजून घेण्यास मदत करते. चला आपण गणिताची भीती दूर करून त्यातील सौंदर्य आणि महत्त्व समजून घेऊया, ज्यामुळे आपण रामानुजन यासारखे महान व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवून शिकू. धन्यवाद. सर्वप्रथम माझा नमस्कार. आदरणीय अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून जाहीर केले. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोइंबतूरच्या इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव कोमललता आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अयंगार होते. त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब कुंभकोणमध्ये गेलं, जिथं त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यात सुरुवात केली. सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांना वयाच्या 3 वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. वयाच्या 10व्या वर्षी देखील त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यात त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळाला. रामानुजन यांना गणित हा विषय खूप आवडत होता. गणिताच्या व्यावहारिक महत्त्व, शिक्षणातील भूमिका आणि गणितीय संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे विचार या गणितीय संशोधनात भारतामधून व्यक्त केले आहेत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली अमुकसिद्ध गुरव आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आदरणीय महोदय, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. गणिताशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपल्या सभोवताची गोष्ट संख्या आहे. ही मानवीय अज्ञानाची सुंदर आणि शक्तिशाली निर्मिती आहे. दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. महान गणितीय तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड, तामिळनाडू येथे झाला. लहानपणापासून त्यांना गणितामध्ये आवड होते. गणिताच्या कोणत्याही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी संख्या, सिद्धांत आणि अनंत मालिका यामध्ये मोठे योगदान दिले. धन्यवाद. आदरणीय महोदय, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींना, आज आपण राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपण गणिताशिवाय काहीही करू शकत नाही. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट गणित आहे. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट संख्या आहे. ही मानवी आत्महत्याची व सर्वात सुंदर निर्मिती आहे. दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो.
श्री महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी इराड तमिळनाडूमध्ये झाला. त्यांना लहानपणापासून गणित या विषयामध्ये खूप आवड होती. त्यांनी गणितामध्ये कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही. एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही. तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा. सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास. सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास. गणित विषय माझ्या आवडीचा गणित विषय माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा. खूपच छान. पुढील विद्यार्थी यायचं. गणित उखाणे. पहिला, हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग. दुसरा, महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. चौरसाचे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा. जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा. खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर. गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर. 1 घनमीटर बरोबर होईल 1000 लिटर. आज मी तुम्हाला गणित दिवसानिमित्त एक कविता म्हणून दाखवणार आहे. कवितेचे नाव आहे आयुष्याचे गणित. आयुष्याचे गणित वेगळे ओंजळीत नाही राहत काही. आयुष्याचे गणित ओंजळीत नाही राहत काही. श्वासही सोडून जातो जेव्हा शरीर आपले चालत नाही. श्वासही सोडून जातो जेव्हा शरीर आपले चालत नाही. हळूहळू करतो सुखाची बेरीज दुःख वजा होत नाही. हळूहळू करतो सुखाची बेरीज दुःख वजा होत नाही. सुखाचा गुणाकार करायला नशीब साथ देत नाही. सुखाचा गुणाकार करायला नशीब साथ देत नाही. जगलो जरी सारे दिवस बाकी काही उरत नाही. जगलो जरी सारे दिवस बाकी काही उरत नाही. सुख ओढत ओढत आणले तरी घरात काही शिरत नाही. सुख ओढत ओढत आणले तरी घरात काही शिरत नाही. नको आता सारे सारे ठेवून जायचे. नको आता सारे सारे ठेवून जायचे. ओंजळीत प्रेम तुझे थोडे घेऊन जायचे. ओंजळीत प्रेम तुझे थोडे घेऊन जायचे. सुख दुःखाची स्पर्धा होते ती काही संपत नाही. सुख दुःखाची स्पर्धा होते ती काही संपत नाही. सुख दुःखाची स्पर्धा होते ती काही संपत नाही. सगळेच प्रश्न सोपे असतात ती काही संपत नाही. सगळेच प्रश्न सोपे असतात ती काही संपत नाही. आयुष्याचे गणित मात्र सुटत नाही. आयुष्याचे गणित मात्र सुटत नाही. धन्यवाद. मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू. चुकलं बहुतेक. मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो कुरकुरेचे काजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. बरोबर का? मग वाजवा टाळे. आता शांत बसा. चला, आज इथे ना काही विद्यार्थी गणिताचे मॉडेल्स बनवलेले आहेत. मग ते गणिताचे मॉडेल्स कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचे आहेत आणि काय बनवलेले आहेत आणि कशासाठी आहेत ते थोडं आपण विचारपूस करूया आणि चर्चा करूया. चला, हा 1 मिनिट लक्ष द्या इकडं. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन हा मॉडेल आहे आयेशा बिराजदार, इयत्ता 9वी अ. कुठे आहे? लवकर या, फास्ट. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचे नियम बद्दल मॉडेल्स आहे. हा, मग काय सांगू शकते ह्या मॉडेल्स बद्दल? नियम सांग पहिल्यांदा. ठीक आहे, आयेशाला सांगता येईना, मी सांगते, ऐका थोडं. आयताकृती बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये 2 रोल्स ऍड केलेले आहेत आणि त्या रोल्सच्या सहाय्याने एक आतमध्ये कार्डशीट आहे. कार्डशीट वरती
अंक लिहिलेले आहेत आणि अंक लिहित असताना ना अधिक आणि वजा म्हणजे धनसंख्या आणि ऋणसंख्या या चिन्हांचा वापर करून गुणाकार कसं करतात ते इथं व्यवस्थित दाखवलेलं आहे. आपण वरचे रोल आणि खालचे रोल जर फिरवले असता आपल्याला अंक दिसणार आणि अंकातून गुणाकार आपण करून खाली आन्सर आहे. इथं थोडं एक आपण मॉडेल दाखवू शकतो. इथं बघा मी फिरवते, लक्ष द्या सगळे. लांबून दिसणार नाहीये तरी पण मी ट्राय करते. पहिला अंक आहे 7 गुणिले 3, 7 त्रिक 21. खाली आन्सर आहे अधिक अधिक अधिकच होतो. ती वरती ऑलरेडी गुणाकार या संख्यांचे नियम सुद्धा लिहिलाय. म्हणजे अधिक 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 होतो, वजा 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 होतो, अधिक वजा वजा, वजा अधिक वजा. वरती मल्टिप्लिकेशन ऑफ रूल्सचे नियम लिहून खाली 4 उदाहरणं घेतली आणि ते फिरवल्यानंतर आपला अंकसहित उत्तर सुद्धा मिळणार आहेत. अशा प्रकारे हिचं मॉडेल आहे. खूपच छान. टाळ्या वाजवा लेकरासाठी. इयत्ता 5वी लक्ष्मी वाघमोडे, लवकर ये बळा. सगळ्यांना दाखवते बघा, लक्ष द्या, चर्चा करू नका. हा काय बळा हे 3चा पाढा तयार होतो. 3चा पाढा तयार होतो. हा मग काय करायचं आम्ही, हे कसं बघायचं? असं 3 1 3 असं. हा हा ठीक आहे. एक कार्डशीट इकडे दे. एका कार्डशीटचा वापर करून 3 हा अंक बनवलेली आहे ऑलरेडी आणि 3 या अंकावरतीच 3चा पाढा आहे आणि वरती ना छोट्या कार्डशीटचा वापर करून 1 ते 10 अंक लिहिलेली आहे आणि खाली 3चा पाढा आहे. तिच्या एज नुसार हा मॉडेल खूपच छान आहे. बघू शकता 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9 म्हणजे वरती 1 ते 10 अंक आहेत, खाली 3चा पाढा आहे. खूपच छान बाळा, टाळ्या वाजवा. मनहा बिराजदार इयत्ता 5वी ह्या विद्यार्थिनीचा हा मॉडेल आहे. कुठं आहे विद्यार्थिनी, लवकर ये बळा. काय बनवलं? शेपचे नेम सांगू शकते का काय कसं केली? बोलायचं नाही. टीचर आपण हे फिरवल्यावर शेपचे नेम हा फिरो बळा. एक मॉडेल दाखव एक. हा मी माईक पकडते, सांग. असे सगळे शेपचे नेम दिसतात टीचर. ठीक आहे. हा कुठला आहे का थोडं मला दाखव. हा कोणता टीचर? हा हार्ट आहे टीचर. हार्ट शेप आहे आणि हा टीचर वर्ग काय वर्ग म्हणजे स्क्वेअर आहे. हो टीचर. ठीक आहे, छान. चला हा टाळ्या वाजून घ्या पहिल्यांदा, मग नंतर बोलू. मनहा बिराजदार इयत्ता 5वी एक कार्डशीट आहे. कार्डशीटच्या साईडला ना पूर्ण घड्याळाच्या शेप मध्ये डायग्राम ड्रॉ केलेला आहे आणि सेंटरला एक सर्कल ड्रॉ करून त्याला कडा केलेला आहे. म्हणजे कुठं आपण तो कडा फिरवतो मग ते कुठून थांबतंय तिथं तो शेप दिसतो. त्याच्यावरती आहे हार्ट शेप आहे. हार्ट शेप म्हणलं की आठवलं इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मला वाटतंय संभाव्यतः ह्या धड्यामध्ये आपण पत्तेचा गेम खेळलेला आहे, बरोबर आहे ना. हा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर त्रिकोण, स्क्वेअर, आयत, वर्तुळ, अर्धवर्तुळ, स्टार अशा प्रकारे वरती शेप्स आहेत. त्या शेप्स नुसार आपला हा डायग्राम दाखवता येत आहे. खूपच छान बाळा. हा इयत्ता 5वी गौसपाक सय्यद कोण आहे विद्यार्थी? ये बाळा इकडं. कंपास पेटीतील सगळे साहित्य कार्डशीटचा वापर करून एका कार्डशीट वरती 3 डायमेन्शनल नुसार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी आहे सय्यद. हा काय बळ आहे? कंपास पेटीतील साहित्य दिसत आहेत ना. खूपच छान. काय सांगायला कोण मदत केली? बहिणीने बहिणीने. ती बहीण कितवीला आहे? 9वी ब सय्यद. छान. सर्वांना दाखवले मला वाटलं कळालं असेल. कंपास पेटीतील साहित्य आहे ते सगळे कर्कटक, कंपास, मला वाटतं त्याच्यानंतर कोन मापक, गुण्या, पट्टी हे सगळे साहित्य अवेलेबल आहेत.
टाळ्या वाजवा. बघितलं का? अस्मिता पोद्दार. हा, सांग मला थोडी माहिती. ह्याच्याने आपण म्हणजे इथं दिलेलं आहे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, 10 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 10 मिलीमीटर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. ह्याने आपण ह्याचं नाव मेजरमेंट पार्क आहे. ह्याने आपण सगळे मेजरमेंट वगैरे समजून घेऊ शकतो. तराजूने सोनं हे करू शकतो का? हा, ऐका तर, अस्मिता पोद्दार इयत्ता 8वी अ हिचं मॉडेल्स आहे मेजरमेंट पार्क असं नाव ठेवलेले आहे. तराजू आहे, तराजूचा वापर करून मला वाटतंय बुधवार बाजारमध्ये आपण भाजीची खरेदी विक्री करू शकतो. त्याच्यानंतर हिथं ना लिक्विडचं मोजमाप करण्यासाठी दुधाचं आणि लिक्विड म्हणलं की आठवलं तुम्हाला सर्वांना, ते सुद्धा आहे लिटर मिलीलीटर वगैरे सगळे. त्याच्यानंतर रस्ता मोजण्यासाठी किलोमीटरचा वगैरे वापर. त्याच्यानंतर एक स्केल आहे, ते सुद्धा व्यवस्थित म्हणजे मोजमाप करण्यासाठी कुठल्या कुठल्या घटकांचा वापर करतो ते सर्व घटक ह्या मॉडेल्स मध्ये दाखवलेला आहे. टाळ्या वाजवा लेकरासाठी, खूपच छान. गीतांजली पोद्दार इयत्ता 8वी अ. काय आहे, काय केले, असं केलं खूप छान आहे सर, सगळ्यात सुंदर आहे. मॉडेलचं नाव सांगू शकतो? 2 डायमेन्शनल पासून 3 डायमेन्शनल तयार होतात, म्हणजे द्विमितीय आकारापासून त्रिमितीय आकाराची वस्तू तयार होतात. मी सांगते झालं का? हे असं ओढलं ना, हे खाली येऊन एक आकृती तयार होते. खूपच छान, मस्त झालंय. थांब दाखवते, थांब. हा, सर्वांना दाखवते. हा, 1 मिनिट, मी सर्वांना दाखवते. बस बळा, छान. थांब, तोपर्यंत बस. सगळ्यांना दिसला? हा, मी अजून एक दाखवते, थांबा. नाही बोलते, थांबा, राहू दे. बघितलं का? हा, पहिल्यांदा ऐका. गीतांजली पोद्दार इयत्ता 8वी हिचं मॉडेल आहे द्विमितीय आकारापासून त्रिमितीय आकृती कसं बनवायचं. दोऱ्याचा वापर केली, कार्डशीटचा वापर केली आणि 3 पेजेस आहेत. त्या 3ही पेज वरती द्विमितीय आकाराचं पहिल्यांदा पेन्सिलीने ड्रॉ केली आणि दोऱ्याच्या सहाय्याने ते ओढल्यानंतर त्रिमितीय आकार आपल्याला मिळणार आहे. एक ऑलरेडी दाखवलाय, मी दुसरा दाखवते, लक्ष द्या. बघा कसं आहे. पिरॅमिड आहे. हा, दोऱ्याच्या सहाय्याने ओढलं की आपल्याला आकृती दिसेल. बघा, हा बघा किती छान पिरॅमिड झालंय. दिसलं का सर्वांना? हे बघा. दुसरा एक आहे सिलेंडर आहे, बघा, हे सुद्धा ओढून दाखवते. अशा प्रकारे खूपच छान बघा. त्याच्यानंतर आहे इब्राहिम बिराजदार इयत्ता 8वी अ. मॅडम अँगल अँड देअर मेजर्स आहेत मॅडम. इथे लिहिलेलं आहे अँगलचे नाव ते. मॅडम याच्यावर जेवढं माप आहे तेवढं फिरून दाखवू शकतो आपण मॅडम. मला ना ऑप्टिमस अँगल दाखव. इब्राहिम मला विशाल कोण दाखवत आहे बघा. ऑप्टिमस अँगल किती आहे ते? 120 अंशाचा कोण दाखवलेला आहे. हा, ठीक आहे. अजून एक दाखव. 240 रिफ्लेक्स अँगल. प्रविशाल कोण? हळू झिरो अँगल दाखव असं कुठे सर म्हणत आहेत. दाखवते. हा, त्यांनी व्यवस्थित केलंय. ते सारखे ना. खूपच छान बाळा, बसून घे. थांब, थोडं दाखवते मी सर्वांना. तू बस तोपर्यंत.
इब्राहिम बिराजदार इयत्ता 8वी कार्डशीटचा वापर केलाय आणि मध्यभागी कोन मापकाचा वापर करून पूर्ण 0 कोनापासून ते 360 कोनापर्यंतचे पूर्ण अंक लिहिलेला आहे आणि 0 पासून ते पूर्ण 360 पर्यंत सगळे मेजर्स आपल्याला दाखवता येत आहे. हा, त्याच्यानंतर पवन कुंभारचा मॉडेल आहे अल्जेब्रिक फॉर्म्युलाज, म्हणजे बैजिक राशीवरची सूत्र, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग वगैरे हा सूत्र आपण इयत्ता 7वी 8वी पासून शिकत आलेला आहोत. इलेक्ट्रिक वस्तूवरचा आहे, पेनचा वापर करून तो दाखवणार आहे. जाऊ दे, सूत्र ऑलरेडी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना आहे, 7वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे आहेत हे सगळे. ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र कोण सांगेल का? एक सूत्र काय कीर्ती? ए अधिक बी कंसाचा वर्ग स्क्वेअर. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, खूपच छान. सगळे जे विद्यार्थी मॉडेल्स बनवलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अजून एकदा खूपच छान, खूपच अभिनंदन. टाळ्या वाजवा सगळेजण. चला तर मग आता आपण पुढे जाऊयात. आतापर्यंत आपण सर्व विद्यार्थ्यांचे भाषण, उखाणे, कविता, मॉडेल्स हे सर्व बघितलं. ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर गणित संबोध परीक्षा 2025-26 ही परीक्षा रविवारी घेण्यात आलं होतं. ह्या परीक्षेमध्ये 50 प्रश्न होते, एका प्रश्नाला 2 गुण असे 100 गुणांचा हा परीक्षा झालेला आहे. ह्या परीक्षेमध्ये 3 प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांचे नंबर काढलेले आहेत आणि प्रथम आलेल्या विद्यार्थिनीसाठी मेडल्स आहेत. हा परीक्षा 5वी साठी आणि 8वी साठी होतो. मग 5वीचे अजून सर्टिफिकेट्स आले नाही येत, त्यासाठी आपण 8वीच्या विद्यार्थ्यांना आज हे प्रमाणपत्र वितरित करूयात. मग पहिली विद्यार्थिनी आलेली आहे सायमा इरफान पटेल. चला, हे प्रमाणपत्र मी हेडमास्टरांना विनंती करते की त्यांनी वितरित करावं. फक्त प्रथम द्वितीय सगळे शांत बसून घ्या थोडं. घालतो सर. हा, द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी आहे अक्षरा वासुदेव गुरव. अल्फिया महबूब शेख. 2 विद्यार्थी द्वितीय क्रमांक आलेले आहेत. लास्टला आपण टाळ्या वाजवून घेऊ. पहिल्यांदा प्रमाणपत्र वितरित करू. या लवकर सगळे. ओम साई अविनाश बिराजदार, लवकर या. ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. ह्या परीक्षेसाठी 45 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले होते. सगळ्यांना प्रमाणपत्र बाकीच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना नंतर वाटण्यात येईल. आता हे फक्त फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आपण वितरित केलेलं आहोत. सर्वांसाठी अजून एकदा खूप खूप शुभेच्छा. यानंतर फक्त 2 राऊंड साठी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये सहभागी विद्यार्थी असतील 8वी, 9वी, 10वी. एका उत्तराला 2 गुण, चुकीच्या उत्तराला -1. येत असेल तर उत्तर द्या. अर्धा मिनिटाचा वेळ असणार. शिट्टी वाजले की पुढच्या गटाला जाईल बघा. ठीक आहे, शांत बसा. जर यापैकी कोणाला उत्तर नाही आलं तर मग तुम्हाला 5वी, 6वी, 7वी. हा, तुम्ही पण हुशार आहात मला माहिती आहे. त्यांना सूत्र येत नाही तर. चला तर मग सगळे तयार आहात. पहिला प्रश्न आपण 8वी अ, मग 8वी ब, 9वी अ, 9वी ब, मग त्याच्यानंतर 10वी अ आणि ब, अशा प्रकारे आपण राऊंड फिरूयात. मग सगळेजण थोडं शांत बसलात तर सर्वांना नीट प्रश्न ऐकू येणार आहे. मग त्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकता. 2च राऊंड घेऊयात आपण. हा, पहिला प्रश्न आहे इयत्ता 8वी अ साठी. गुणलेखक म्हणून आपले देगाव सर पाहतील बघा. हा, वर्तुळाच्या परिमितीला काय म्हणतात?
8वी अ साठी प्रश्न आहे, वर्तुळाच्या परिमितीला काय म्हणतात? पेरिमीटर ऑफ ए सर्कल, सरकमफरन्स. अगदी बरोबर उत्तर आहे सर. इंग्लिश मध्ये परिघ म्हणतो आपण. वर्तुळाचा जो कडा आहे त्याला आपण काय म्हणतो? परिघ म्हणतो. अगदी बरोबर उत्तर 8वी साठी. प्रश्नमंजुषेचे नियम तुम्हाला माहित आहेत. ऍक्युरेट उत्तर दिलं तर 2 मार्क आहेत. दुसऱ्यांचं प्रश्नाचं उत्तर दिलं तर बोनस गुण 1 आहे. आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर -1 गुण आहे. 1 राऊंड घ्या. दुसरे राऊंड आपले गुड्डे सर घेतील. हा हसत खेळत इकडून का लास्ट पर्यंत आवाज ऐकू येईल का? इयत्ता 8वी ब साठी प्रश्न आहे. नीट ऐका, सोपं साधं तुमच्यासाठी. 52/4 म्हणजे किती? बाकीचे अजिबात बोलायचं नाही, फक्त 8वी ब चे बोलतील. हात वर करून एकटे उभारून आन्सर दिला तरी चालेल, कारण मी पण लांब आहे तुमच्यापासून. अ चे बोलू नका, 9वीचे पण बोलू नका. 52/4 म्हणजे किती? 8वी ब संपला. 9वी अ साठी 13 चौक 52. एवढं साधं सोपं प्रश्न होतं बघा. हा 9वी अ साठी 1 गुण. हा 9वी अ साठी प्रश्न आहे बघा, नीट आहे का? चालेल का? प्रश्न पोहोचेना तिथपर्यंत. स्पीकरचा आवाज पोहोचणार आहे. तुम्ही गुड्डा घेऊन बोलले तरी स्पीकर मध्ये आवाज येणार आहे. ओके ओके ठीक आहे. 9वी अ साठी प्रश्न आहे बघा, 6 एकक लांब आणि 4 एकक रुंद असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 6 एकक लांब आणि 4 एकक रुंद असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती? लेंथ 6 युनिट आहे, ब्रीथ 4 युनिट आहे, एरिया ऑफ ए रेक्टँगल. 9वी अ साठी प्रश्न आहे हा. तुम्हाला राहू दे. चला, इयत्ता 9वी ब साठी प्रश्न नीट आहे का? सोपा प्रश्न आहे, नीट आहे का? साराकडे 24 स्टिकर्स आहेत. ती तिच्या मैत्रिणीला 8 देते. तिच्याकडे किती स्टिकर्स उरले आहेत? अजून एकदा प्रश्न सांगते बघा. साराकडे 24 स्टिकर्स आहेत. ती तिच्या मैत्रिणीला 8 स्टिकर्स देते. तिच्याकडे किती स्टिकर्स उरले आहेत? 16. बरोबर आन्सर आहे सर. 10वी अ साठी प्रश्न आहे बघा, वर्तुळाच्या अंतर्भागात नसणारी बाब कोणती? पर्याय सांगते तुमच्यासाठी. अजून एकदा प्रश्न 10वी अ साठी, वर्तुळाच्या अंतर्भागात नसणारी बाब कोणती? स्पर्शिका, व्यास, जीवा, त्रिज्या. स्पर्शिका बरोबर उत्तर आहे. 10वी ब साठी प्रश्न आहे बघा, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणाऱ्या संख्येला काय म्हणतात? बोडके सांगितली. वर्ग अगदी बरोबर उत्तर आहे. दुसरा राऊंड, पहिला राऊंड येथे संपन्न झालेला आहे. खूपच छान प्रयत्न केला. दुसरा राऊंड आता आपले घेतील गुड्डे सर. हा देगाव सर, पहिल्या राऊंडचे जरा गुण सांगा, म्हणजे यांनी सावध मध्ये राहतील. पहिल्या फेरीनंतर 8वी अ वर्गाचे गुण झालेले आहेत 2, 8वी ब 0, 9वी अ 1 गुण, 9वी ब 2 गुण, 10वी अ आणि 10वी ब 2-2 गुण. धन्यवाद सर. हा तर प्रश्नमंजुषेची ही दुसरी राऊंड आहे आणि शेवटचं राऊंड असणार आहे. विचारपूर्वक उत्तर द्यायचे आहेत. प्रश्न आहे 8वी अ साठी. 8वी अ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. प्रश्न लक्षपूर्वक ऐका आणि वेळेमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. ग्रीक भाषेमधील जे पाय आहे, पायची किंमत काय आहे? हा पदा हा किंवा 3.14. उत्तर बरोबर आहे सर.
8वी साठी 2 बुंद्या. 8वी ब साठी 8वी ब चा प्रश्न आहे, वर्तुळाचा व्यास, प्रश्न आहे का, वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या किती पट असतो? 8वी ब, तुमचं टाइम चालू झालेला आहे. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या किती पट असतो? लाकडे सांगेल, अलग लाकडे 4 पट. सर उत्तर चुकलेलं आहे, वजा 1 गुण. हा, पुढचा प्रश्न 9वी अ साठी. 9वी अ, 9वी ची मुलं लक्षपूर्वक प्रश्न आहे का? हा, बोनस साठी हा प्रश्न 9वी अ कडे जाईल. व्यासाचं माप त्रिज्या किती पट असतं? 2 पट. 9वी अ ला बोनस गुण द्या सर. आता 9वी अ साठी प्रश्न, 9वी अ ची मुलं, शेमीची मुलं, यांना मराठीत प्रश्न समजत नसेल, त्यांचे उत्तर चुकवलेत मराठीत विचारल्यामुळं. हा, इंग्रजीत ऐकता मग. हु इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल? एक्सलंट, गुड. वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा कोण असते? तर व्यास आहे. 9वी अ ला 2 गुण सर. आता प्रश्न आहे 9वी ब साठी. 9वी ब ची मुलं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. वर्तुळाच्या परिघाचे माप, वर्तुळाच्या परिघाचे अंशात्मक माप किती अंश असते? 8वी ब साठी प्रश्न आहे, सॉरी 9वी ब. वर्तुळाच्या परिघाचे अंशात्मक माप किती अंश असते? कोण सांगितले? 360. 9वी ब ला 2 गुण द्या सर. आता प्रश्न आहे 10वी अ साठी. हो, ओके. प्रश्न थोडा विचार प्रवर्तक आहे, यांना मी थोडं वेगळा प्रश्न विचारणार आहे. हो हो, हा, तर मुलांनो लक्ष द्या. 10वी अ ब ची मुलं, एक तलाव असतं अ ला. हा, 10वी अ साठी प्रश्न आहे, एक तलाव असतं, त्या तलावामध्ये एक कमळ फुलतं. एक तलाव असतं, त्या तलावामध्ये एक कमळाचं झाड असतं, त्याला पहिल्या दिवशी एक फुल लागतं, दुसऱ्या दिवशी दुप्पट होतं. बघा प्रश्न, एक तलाव असतं, त्या तलावामध्ये कमळाचं झाड असतं, त्या कमळाच्या झाडाला पहिल्या दिवशी एक फुल लागतं, मग त्याचं काय असतं, ते दुप्पट होत असतं प्रत्येक दिवशी फुल. म्हणजे दुसऱ्या दिवशी किती लागतील? 2 लागतील. तिसऱ्या दिवशी किती लागतील? 4 लागतील.